नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। तर आजचा आपला 13वा सराव प्रश्नसंच असणार आहे। याआधी आपण 12 सराव प्रश्नसंच घेतलेले आहे आणि काही मराठी व्याकरणाचे सराव प्रश्नसंच सुद्धा घेतलेले आहे। ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत। तर हे जे प्रश्न असणार आहे, प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी खूप अत्यंत आवश्यक असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमांमध्ये कलर कोडिंगचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए हॉस्पिटल डेकोरेशन, बी वर्गीकरण सुलभ करणे, सी रोग बरा करणे आणि डी आहे रुग्णसंख्या वाढवणे। तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमांमध्ये कलर कोडिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे वर्गीकरण सुलभ करणे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, वर्गीकरण सुलभ करणे हे कलर कोडिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, बायोमेडिकल कचऱ्यात सायकोटॉक्सिक ड्रग्स कशात मोडतात? ऑप्शन दिलेले आहे, येलो बॅग वेस्ट, बी आहे रेड बॅग वेस्ट, सी जनरल वेस्ट आणि डी आहे रिसायकलेबल वेस्ट। तर बघा बायोमेडिकल कचऱ्यामध्ये सायकोटॉक्सिक ड्रग्स जे आहे ते येलो बॅग वेस्ट यामध्ये मोडत असतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, येलो बॅग वेस्ट। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, इंजेक्शन वापरल्यानंतर त्याची सुई कशात टाकतात? ऑप्शन दिलेला आहे, ग्रीन बीन, बी आहे ब्ल्यू बीन, सी व्हाईट पंक्चर प्रूफ बॉक्स आणि सी आहे ब्लॅक बॉक्स। तर बघा फुललेले इंजेक्शन वापरल्यानंतर त्याची सुई जी आहे ते व्हाईट पंक्चर प्रूफ बॉक्स यामध्ये टाकतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, व्हाईट पंक्चर प्रूफ बॉक्स। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, ग्लास ॲम्पुलेस उघडलेले काच औषध बाटल्या कशात टाकतात? ऑप्शन दिलेला आहे, ए येलो, बी व्हाईट, सी रेड आणि डी ब्ल्यू। तर ग्लास ॲम्पुलेस उघडलेले काच औषध बाटल्या ब्ल्यूमध्ये टाकत असतात। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ब्ल्यू। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, बायोमेडिकल कचऱ्यासाठी परवानगी कोण देते? बायोमेडिकल कचऱ्यासाठी परवानगी कोण देते? ऑप्शन दिलेले आहे, सिव्हिल सर्जन, बी आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सी आहे पोलीस कमिशनर आणि डी आहे हेल्थ डिपार्टमेंट क्लर्क। तर बायोमेडिकल कचऱ्यासाठी परवानगी कोण देत असते? तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे बायोमेडिकल कचऱ्यासाठी परवानगी देत असते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पोल्युशन कंट्रोल बोर्ड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, बायोमेडिकल कचरा किती वेळात नष्ट करणे आवश्यक आहे? बायोमेडिकल कचरा किती वेळामध्ये नष्ट करणे आवश्यक आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए 24 तास, बी 12 तास, सी 48 तास आणि डी आहे 72 तास। तर बायोमेडिकल कचरा हा 24 तासामध्ये नष्ट करणे आवश्यक आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 24 तास। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, मर्क्युरी पारा कशामध्ये मोडतो? ऑप्शन दिलेले आहे, इन्फेक्शियस वेस्ट, बी आहे रिसायकलेबल, सी आहे हजारदोस वेस्ट आणि डी आहे किचन वेस्ट। तर जो मर्क्युरी म्हणजेच पारा जो आहे तो हजारदोस वेस्ट यामध्ये मोडत असतो। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, हजारदोस वेस्ट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, कंपोस्टिंग प्रोसेस कोणत्या वेस्टसाठी योग्य आहे? कंपोस्टिंग प्रोसेस कोणत्या वेस्टसाठी योग्य आहे? ऑप्शन दिलेले आहे, ए ग्लास, बी प्लास्टिक, सी ऑर्गॅनिक ऑब्लिक ऑइल वेस्ट आणि डी आहे बायोमेडिकल वेस्ट। तर कंपोस्टिंग प्रोसेस जी आहे ती ऑर्गॅनिक ऑब्लिक ऑइल वेस्ट या वेस्टसाठी योग्य आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ऑर्गॅनिक ऑब्लिक ऑइल वेस्ट। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, बायोमेडिकल कचरा हाताळणाऱ्या कामगारांना कोणते संरक्षण दिले जाते? बायोमेडिकल कचरा हाताळणाऱ्या कामगारांना कोणते संरक्षण दिले जाते? ऑप्शन दिलेले आहे, ए आहे इन्क्रीमेंट, बी आहे इन्शुरन्स, सी आहे पीपीई किट आणि डी आहे रिवॉर्ड। तर बायोमेडिकल कचरा हाताळणाऱ्या कामगारांना पीपीई किट हे संरक्षण दिले जाते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पीपीई किट। नंतर आहे प्रश्न क्रमांक 10, इन्सिनरेशन म्हणजे काय? इन्सिनरेशन म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, उकळणे, साठवून ठेवणे, जाळून नष्ट करणे आणि डी आहे खत बनवणे। तर इन्सिनरेशन म्हणजे जाळून नष्ट करणे असे होते। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जाळून नष्ट करणे।
प्रश्न क्रमांक 11 आहे BMW रूल्स 2016 नुसार रिपोर्ट कोण पाठवतो? BMW रूल्स 2016 नुसार रिपोर्ट कोण पाठवतो? ऑप्शन दिलेले आहे ए RMO, बी वार्ड बॉय, सी हॉस्पिटल इंचार्ज आणि डी आहे सॅनिटेशन वर्कर. तर BMW रूल्स 2016 नुसार रिपोर्ट कोण पाठवत असतो? तर हॉस्पिटल इंचार्ज पाठवत असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हॉस्पिटल इंचार्ज. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कचरा व्यवस्थापनासाठी शाळांमध्ये काय आवश्यक आहे? ऑप्शन दिलेले आहे डस्टबिन वर्गीकरण, बी आहे फक्त एक डस्टबिन, सी जनरेटर आणि डी आहे एक्झॉस्ट फॅन. तर कचरा व्यवस्थापनासाठी शाळांमध्ये काय आवश्यक आहे? तर डस्टबिन वर्गीकरण हे आवश्यक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए डस्टबिन वर्गीकरण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. ई वेस्ट रिसायकलिंग कोण करते? ई वेस्ट रिसायकलिंग कोण करत असते? ऑप्शन दिलेले आहे ए फार्मर, बी सर्टिफाईड रिसायकलर, सी आहे नर्स आणि डी आहे आर्किटेक्ट. तर बघा ई वेस्ट रिसायकलिंग कोण करत असते? तर सर्टिफाईड रिसायकलर करत असते. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक बी होईल. सर्टिफाईड रिसायकलर हे ई वेस्ट रिसायकलिंग करत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे बिलो विच कॅटेगरी इज प्लॅसेंटा वेस्ट डिस्पोज. प्लॅसेंटा वेस्ट डिस्पोज करण्यासाठी कोणती कॅटेगरीचा वापर केला जातं? ऑप्शन दिलेला आहे ए आहे ब्ल्यू, बी रेड आणि सी येलो आणि डी व्हाईट. तर बिलो विच कॅटेगरी इज प्लॅसेंटा वेस्ट डिस्पोज, तर येलो या कॅटेगरीमध्ये केलं जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी येलो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. BMWचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन दिलेले आहे खर्च वाढवणे, बी लोकांना रुग्णालयात दाखल करणे, सी संसर्ग टाळणे, डी नफा मिळवणे. तर BMWचे मुख्य उद्दिष्ट आहे संसर्ग टाळणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संसर्ग टाळणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. बायोमेडिकल वेस्ट रूल्सनुसार किती रंगाचे वर्गीकरण आहे? ऑप्शन दिलेले आहे ए 2, बी 3, सी 4 आणि डी 5. तर बायोमेडिकल वेस्ट रूल्सनुसार 4 रंगांचे वर्गीकरण आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे निडल स्टिक इंजरी कशामुळे होते? निडल स्टिक इंजरी कशामुळे होते? ऑप्शन दिलेले आहे ए सुई चुकून टोचणे, बी इंजेक्शन चुकवणे, सी ताप येणे आणि डी ड्रेसिंग बदलणे. तर निडल स्टिक इंजरी जी आहे ती कशामुळे होत असते? तर सुई चुकून टोचणे यामुळे होत असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ए सुई चुकून टोचणे यामुळे निडल स्टिक इंजरी होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे बेस्ट मेथड फॉर होम किचन वेस्ट. बेस्ट मेथड फॉर होम किचन वेस्ट म्हणजेच किचन वेस्टसाठी कोणती मेथड बेस्ट आहे? ऑप्शन दिलेले आहे ओपन बर्निंग, बी कंपोस्टिंग, सी ऑटोक्लेव आणि डी आहे लँडफिल. तर या ठिकाणी किचन वेस्टसाठी कोणती मेथड बेस्ट आहे? तर कंपोस्टिंग हे मेथड बेस्ट आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कंपोस्टिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे विच ऑफ दिस इज नॉट हजारदोस वेस्ट. म्हणजे यापैकी दिलेल्या ऑप्शनपैकी हजारदोस वेस्ट कोणतं नाही आहे? ऑप्शन दिलेले आहे लीड बॅटरी, बी आहे एक्सपायर्ड मेडिसिन, सी बनाना पील आणि डी आहे मर्क्युरी. तर यापैकी बनाना पील जे आहे हे हजारदोस वेस्ट नाही आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बनाना पील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचे तत्व कोणते आहे? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचे तत्व कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहे ए स्टोरेज, बी बर्निंग, सी सोर्स सेग्रेशन आणि डी आहे कलरिंग. तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचे तत्व आहे सोर्स सेग्रेशन. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सोर्स सेग्रेशन. कारण कचरा सुरुवातीपासूनच योग्यरित्या वर्गीकृत केला तर व्यवस्थापन हे सोपे होत असते. म्हणून या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं तत्व कोणतं आहे? तर सोर्स सेग्रेशन हे आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहे. तर परीक्षा ही जी असणार आहे 16 तारखेपासून असणार आहे. परीक्षेसाठी आता खूप दिवस कमी राहिलेले आहे. तर जास्तीत जास्त सराव करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.